विधानसभेचं इलेक्शन हे लागणार होतं, आचारसंहिता लागणार होती। त्याच्या एक दिवस आधी महाराष्ट्रातले तमाम विना अनुदानित जे 60,000 शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक GR काढला, ज्याच्यामध्ये 20, 40, 40, 60, 60, 80 अशा पद्धतीने विविध शिक्षकांना अनुदान हे त्या GRच्या माध्यमातून डिक्लेअर झालं। इथे बसलेले जे सर्व पदवीधरचे आमदार आहेत, विधानसभेचे सुद्धा आमदार आहेत, अनेक वेळा या शिक्षकांचा मुद्दा हा अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनी मिळून मांडला। शिक्षकांनी सुद्धा अनेक वर्षांपासून यासाठी आंदोलन केलं आणि मग कुठंतरी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून GR काढला। आम्ही सुद्धा शिक्षकांच्या वतीने सरकारचं आभार व्यक्त केले, कारण शेवटी हा लढा संयुक्त लढा होता। GR निघाला, इलेक्शन झालं, मतदान मिळालं, पण मग सत्तेत आल्यानंतर ते सुद्धा बहुमत मिळाल्यानंतर जेव्हा हे सरकार सत्तेत परत एकदा आलं, आतापर्यंत 10 महिने झाले, पण GR हा फक्त कागद राहिलेला आहे। कुठल्याही शिक्षकाच्या अकाउंटला आतापर्यंत निधी देण्यात आलेला नाही। बजेटचं सेशन जेव्हा चालू होतं तेव्हा जे शिक्षण विभाग आहे 2000 कोटी रुपये अतिरिक्त त्या विभागामध्ये होते। सर्व आम्ही आमदारांनी आणि खास करून जे सर्व इथं बसलेले जे पदवीधरचे आमदार आहेत त्यांनी सरकारला विनंती केली होती, तर 2000 कोटी रुपये त्यातले फक्त 1000 कोटी रुपये ज्या कष्टकरी आमच्या या शिक्षकाला तुम्ही शब्द दिलेला आहात ते 1000 कोटी त्यांच्या खात्यात तुम्ही वर्ग करा। पण बजेटच्या वेळेस सुद्धा 1 रुपयाचं प्रोव्हिजन सरकारच्या माध्यमातून झालं नाही आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की काहीतरी निधी 1001 कोटी रुपये निधी हा आमच्या शिक्षकांच्यासाठी तिथं प्रोव्हिजन केलं जाईल। पण दुर्दैव असं या सरकारकडनं अजून सुद्धा आमच्या या 60,000 शिक्षकांकडे दुर्लक्ष केलं जाते। आज मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असताना 12